मंडळी, चिपळूणच्या पारसमणींना म्हणजेच प्रभाकर मोरेंना दोन टवाळखोर पोरांनी हैराण करून सोडलंय. एक आहे नटखट आणि दुसरी जरा तिखट, अर्थात निखिल बने आणि चेतना भाट. तुला मारतो मी. सर तुम्ही बाजूला व्हा. आज मी याचा खंडाळा करणार आहे सर. खंडाळा आपल्याला आवडेल ना. अति खंडाळा वय तुझा अति काय खंडाळा म्हणायला. लोणावला फोडी जात तुझा. किती भांडता रे, किती भांडशी. तिकडे वर्गात भांडता म्हणून तुम्हाला इथं समज देण्यासाठी मी बोलवला. माझ्यासमोर भांडताय तुम्ही. अरे तुमच्या दोघां मुली आहे ना, हा आपल्या वर्गाची ना बदनामी होते, बदनामी. हो सर, नेहमी ही सुरुवात करते. तिला बोला सर. सर हा सुरुवात करतो. सर ही सुरुवात करते प्रत्येक वेळी. अरे तुला हा आधी मला सांगा, का भांडता तुम्ही नेहमी सतत सतत का भांडता. सर तिला विचारा. त्यालाच विचारा. सर तिला विचारा. प्रत्येक काय विचारा, ह्याला विचारा, त्याला विचारा. काय चालेल तुझं. काय नाही केलं सर. का भांडत असतो तिच्या बरोबर तू. तुम्हाला माहित नाही तो कसा आहे. मारा त्याला, हाणा. तो मला माहितीये कसा. तू कशी असते मला पण माहितीये. सांग काय झालं ते. सर त्यांनी काय केलं माहितीये. काय केलं. आणि काय केलं सर, तुमचं नाव टॉयलेट मध्ये लिहिलं त्याने आणि खाली लिहिला तुमचा नंबर. सर नाही. आणि खाली लिहिलं कोई भी समस्या हो कॉल करे. मी नाही केलंय सर. काय पण सांगते सर ती. मी नाही केलंय सर. हे खरंच मी नाही केलं सर. सर तू नंबर लिहलास. तो काय सर नंबर लिहलास. करत नाही लिहिलं. तरीच काल मला कसले कसले फोन येत होते. अरे कसल्या कसल्या प्रॉब्लेम वरचे फोन येत होते मला. त्या डॉक्टरला सांगायला पण लाज वाटत होती रे. प्रॉब्लेम ते लोकांनी सांगितलेले. आणि माझ्याकडे औषध पण नव्हतं रे लोकांना द्यायला. अरे लोकांनी ना शिव्या देऊन माझे फोन बंद केले. असं करतो. मारा सर, मारा त्याला, मारा. मी त्याला सांगत होते नको लिहू बाबा, नको लिहू. त्याने ऐकलंच नाही सर. सर खोटं बोलते सर. मी तर फक्त नंबर लिहिला. तिने त्या कुलकर्णी बाईंना चिठ्ठी लिहून पाठवली तुमच्या नावाने. खाली काय लिहिला माहितीये का. तुझाच गुलछबू मोरू. आता बोला सर. खोटारडा सर, एक नंबरचा खोटारडा. मी नाही, शपथ नाही केलं. मी नाही वसाडे. आग लागली तुझ्या तोंडाला. कारपटला तुझा कालिस्ता. अगं काल तिचा नवरा आला माझ्या घरात आणि तमाशा करून गेला. त्याला मी म्हणत होतो भावा, अरे मी खरंच चिठ्ठी लिहिलेली नाही. मी नाही गुलछबू मोरू. तुडवला मला माहिती आहे. तो गेला मग बायको नेत तुला. अरे हाडा किरकिरी झाली वसाड्या तुझ्या बरोबर. तुझ्या मला माहिती आहे का. बाई देवा बाबा लगते बरं का. ओ सर बरं का. मारलं तुला बाई. असे धंदे करतात. हा असं करतात. सर तुमची हाडं खिळखिळी झाली. झाली ना खिळखिळी. मग आमचं काय होत असेल. तुम्ही जेव्हा आम्हाला नापास करता ना, तेव्हा आमचे आई वडील पण आम्हाला असंच तुडवतात सर. अरे कसं करणार पास तुम्हाला मी वसाड्यानो. हा लायकी आहे तुमची पास होण्याची. अरे पास होण्यासाठी ना अभ्यास करावा लागतो. कळतं काय तुला. करतो सर मी अभ्यास. तू करतोस. हा सर. सोन्या तू करतोस अभ्यास. हा. उत्तर पत्रिकेत 51 रुपये ठेवलं होतंस. आणि काय लिहिलं होतंस. सर सांभाळून घ्या. सर मग तुम्हाला काय 101 रुपये द्यायचे. त्यात तुम्ही मला नापास केलं सर. माझे 51 रुपये परत पण नाही केले. काय केलं माझ्या 51 रुपयाचं. विड्या ओढल्या नाक्यावर. सर तुम्ही बिड्या ओढल्या. आणि काय रे मास्तरांना लाच देतात. लाच देतात मास्तरांना. हे बघा लाच कोणी दिली. तुम्ही घ्यायची कशाला. घ्यायची कशाला लाच. सर मारा त्याला. उलट बोलतोय तुम्हाला. हाणा सगळं. तुझं काय हा. मॅडम जेव्हा वर्गात शिकवतात तेव्हा तू पुस्तकाच्या आड मोबाईल लपून पिक्चर बघत असतेस. नाही जसं काय तुला माहितीच नाही. अरे तिच्या पिक्चरला निदान नाव तरी असतं. तू वासाड्या मधनच पिक्चर बघतो. फॉरवर्ड करून पिक्चर बघतो. मला शिकवतो. आणि काय गे हा त्याची साहेब इन्स्पेक्शन करायला आले. तुला तेवढं पण भान नाही. मोबाईल वर गाणं लागलीच वर्गात नाचायला. कोण ही नाही जसं काही तुला माहितीच नाही. तुला मोठा शहाणा ना. हा ती नाचत होती. तू काय करत होतास. तिच्या शेजारी उभा राहिलास आणि भुंग्याचा आवाज काढलास. तसं नाही सर. ते बघा
उडाला उडाला लाज वाटत नाही. वा 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 वा. हा, असे चाळे आणि काय घे हा उत्तर पत्रिका लिहिताना तू सागरवेदी घालत होतीस. हो घालत नव्हते सर, सोडत होते. का? कॉपी लपवली होती ना, त्यात मिळत नव्हती. सर कॉपी लपवली, केसा दिले कॉपी. कॉपी लपवली. तुझीच आयडिया असेल ती, तुझीच आयडिया असेल. नाही सर, मी तिला बोलवतो इथे शर्टात लपव, बरं पडतं काढायला लगेच. हा? म्हणजे कॉपी करून बसव. कॉपी करून बसवतो तू. हे बरं आहे सर तुमचं. हा. हे म्हणजे ह्याचे 51 रुपये तुम्हाला दिसतात, माझी सागरवेणी दिसते, पण आम्ही दोघं तुमच्यासाठी काय काय करतो सर ते नाही दिसत तुम्हाला. तुम्ही माझ्यासाठी काय केलं बरं सांगा बघू. काय केलं नाही ते विचारा सर. हा. आधी सांग वासाड्या, मग कळलं ना. तर तू सांग ना. अगं तुला माहितीये, तू सांग सांगा ना. ना काय झालं, सांगा ना. ए, हा, हे काय हे हा. अख्ख्या शाळेतली मुलं सर, हा. अख्ख्या शाळेतल्या मुलांनी ठरवलं होतं सर, तुमच्या सायकलीतली हवाच काढायची. अरे हवा? आम्ही दोघांनी सांगितलं काय सरांच्या सायकली मधली हवा कोणी काढायची नाही. नाही हवा काढायची नाही. हा हा पाहिजे तर आपण सरांच्या सायकलची सीट लूज करू. अच्छा, ती सीट तुम्ही लूज केली हो. तुम्ही लूज केली हो. हो सर. हे वसाडी हा. अरे मी शाळेतनं सुटलो, हा सवय पडून अशी टांग टाकली, सीट खाली पडली आणि तसाच बसलो. पुढचे 8 दिवस मी बसूच शकलो नाही. का सर? का काय सगळं उभ्यानच करावं लागलं माहितीये मला. कॅरम सुद्धा ना, कॅरम मी आहे ना बघ असा खेळायचो माहितीये 8 दिवस. अशी माझी बिकट अवस्था झाली होती. अरे वसाड्यानं तुम्हाला सांगतो, घरात पूजा होती, पूजा. बायको बसली होती पूजेला, मी आपला उभा असा. भटजी म्हणतोय मम, मी वर्णच मम का नाही. सगळी लोकांना शितू करीत होती मला. अरे या माणसाला केवढा माज आहे, देवाच्या समोर बसत नाही, कुठं फेडली पापा. अरे कुठं फेडाल पापा, एकटीनच कर सीट, आम्ही जातो. म्हणजे शिटापर्यंत तुमचा राग पोचलेला आहे माझ्या. तुम्ही आम्हाला जर नापास करणार तर मग आम्हाला राग येणारच नाही. अरे पण वासाडा, तुम्ही तुम्हाला कसा काय पास करणार. हा, मग फक्त नापास करायचं ना सर. म्हणजे नापास करायचं म्हणजे त्या दिवशी सर वर्गात सगळ्यांसमोर उभं केलं आम्हाला दोघांना. काय बोललात सर तुम्ही? काय बोल की ही 2 माकडं आहेत ना, ती गेली 3 वर्ष एकाच वर्गात आहेत. बाकीची माकडं पुढे गेली सर. सगळी पोरांना हसत होती सर आमच्यावर. तेव्हा शाळा सुटल्यावर सगळे आम्हाला चिडवत होती सर. तिला माकडीन बोलत होते सर. सर माहिती आहे आपले पूर्वज माकड होते सर, पण आता माणूस आहे, दिसते शेपटी. मला पण नाही. कशाला चिडवतो सर माकड? वाईट वाटलं सर, खूप लागलं म्हणाला. आणि सर मारे ना. आमचा कान पिरगळून सर तुम्ही अख्ख्या शाळेभर आम्हाला फिरवलं सर. सगळ्या मुलांसमोर फिरवलं. केवढा मोठा इन्सल्ट झाला आमचा माहितीये. इन्सल्ट काही खायची गोष्ट नाही सर. 2 दिवस जेवलो नाही सर, इन्सल्ट झाला म्हणून. विराजला विचारा पाहिजे तर. आमच्या आई बाबांनी पण कधी इन्सल्ट केला नाही आमचा. आणि नाही बने नाही, मारू नका, बोललो आता. मारत नाही कळते, माझी चूक झाली. बघ हे मी तुमचा ना इन्सल्ट केला, सॉरी, चूक झाली माझी बाबा, नको चूक झाली. हे बघा, मी तुमचा इन्सल्ट केला, तुम्ही माझ्यावर रागवलात. आपण हा सगळं विसरून जाऊया. नाही, माझ्याबद्दलचा जो राग आहे ना तुमच्या मनामध्ये, तो थुकून टाका बघू पाहिला. असं कसं थुकणार सर? थुकायला तो काय मावा आहे का? अरे तू पोरगी आहेस ना वासाडी. हा अगं राग म्हणजे रागाचा विरेचन करा. विरेचन म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, हा जो आपण एकामेकावर जो राग करतोय की नाही, हा सायकॉलॉजी इफेक्ट झालेला आहे आपल्यावर. हा त्याच्यामुळे काय होतं, हा राग व्यक्त करण्यासाठी ना आपण ना एक वस्तू टार्गेट करायची. हा वस्तू, आणि त्या वस्तूवर आपण तो राग व्यक्त करायचा आणि राग विसरून जायचा. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो. हे बघा ही उशी आहे, बरोबर आहे. ही उशी आहे, तर ही उशी म्हणजे बने. हा आणि मी मास्तर, आणि ते माझा बनेवर खूप राग आहे की नाही, तो राग सगळा मी ह्या उशीवर व्यक्त करणार आणि राग विसरून टाकणार. कळलं तुम्हाला? हा मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. हे बघा, ए बने, हा काय रे लबाड,
हा किती मस्ती करतोस हा करशील ना अभ्यास करशील ना आणि मला सांग मोठं होऊन काय होणार तू लोड आता उशी मोठाला लोड होईल. वा 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 हा असं नाही बघ मोठं व्हायचं आहे ना हा पास व्हायचं आणि मोठं व्हायचं आई वडिलांचं नाव मोठं करायचं हा करशील असं करशील हा रिलॅक्स म्हणजे जो राग होता ना मी इथं व्यक्त केला म्हणजे बने समजून हा व्यक्त केला शांत झालं आता मुलांना एक काम करा हे मोरे सर हे समजायचं हे मोरे सर असं समजायचं आणि ह्याच्यावर राग व्यक्त करायचा आणि शांत व्हायचं राग सगळा थुकून टाकायचा काय समजलं हा चला सुरुवात करा हा हा शाबास सर हा तुम्ही खूप वाईट वागता सर आमच्याशी आमचा इन्सल्ट करता सर तुम्ही मन मोकलं कर आणि राग दाखव हा हा शाबास सर का आम्हाला उन्हात उभं करताय सर अजून मन मोकलं खूप वाईट वाटतं सर. हा शाबास राग अरे, सोच्या, मोर्या, उन्हात उभं करताय. मला मारतोस मला शिक्षा देतोस. नेहमी तुला आहे तुझं. थांब ह्याचे अजून हाल झाले पाहिजे थांब हो माझं अजून हाल झाले पाहिजेत ह्याच्या अजून हाल झाले पाहिजेत. एक मिनिट थांब बने राग हिंसक होतो ऐका राग हिंसक होतो आज ह्या मोरेचा केंद्रबिंदू फाडतो. आम्हाला शिक्षा करतो नेहमी शिक्षा.